गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. कायच्या गावातच पहिल्याच दिवशी असा पाला रिस्टार्ट. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि हा पहिला मराठी ब्लॉग आहे. आणि अगस्त्य बघा माझ्या अंगावर कसं माकडासारखं उड्या मारतोय. आणि थँक्यू सो मच फॉर खूप सारे रिप्लायज ऑन इंस्टाग्रामच्या स्टोरीवर. आणि खूप जास्त वोट्स आलेत मराठीसाठी. तर आम्ही प्लॅन केला की मराठीमध्ये ब्लॉग्स बनवायचे. तर हळूहळू आपण इंट्रोडक्शन घेऊ आमचं आणि छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करू. तुम्ही पण काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर प्लीज कमेंट करा. आणि हे बघा, हा मला वाटत नाही की आम्हाला ब्लॉग बनवून देणार आहे. फर्स्ट ब्लॉग पण हा ह्याचं असंच होतं. आणि ह्याची मस्ती 90% आम्ही ट्राय करू की ह्याला कवर करून. आणि आमच्या ज्या असतील गोष्टी म्हणजे तुमचे क्वेश्चन्स ते आम्ही 10%मध्ये ट्राय करू कवर करायला. तर अगस्त्याच्या जेवणासाठी आज काय बनतंय? तर येस, ही अगस्त्याची मम्मी हाय आहे. आणि हा, आणि अगस्त्याची मम्मी आता शेअर करेल रेसिपी काय आहे ती. ठीक आहे. नाचणीची काय बनते आपल्याकडे? खीर. नाचणीची खीर बनते आमच्याकडे. काय? काळे मनुके 4-5 आणि 2 डेट्स. एक पण घेऊ शकता, पण माझ्याकडे छोटे होते म्हणून मी 2 घेतले. ते मी गरम पाण्यामध्ये 5 मिनिट्स साठी भिजत घालते. गाईज, आमच्या पसारावर जाऊ नका आणि रेसिपी बघा तुम्ही. रेसिपी हे नाचणीचं रेडी करून ठेवलेलं आहे मी. रोस्ट नाचणी सोक करून त्याला रोस्ट करून त्याचं पावडर बनवून ठेवलंय. तर ती आहे, आता संपत आलाय, बट त्याचं मी बनवते. नॉर्मल पाण्यामध्ये 4 स्पून मी टाकते. फोर नाही 5, सॉरी. हा, तर मराठीमध्ये ब्लॉग बनवायचं कारण हे आहे की फ्रायडेला माझ्या एक भल्या माणसाबरोबर बोलणं झालं. आणि त्या भल्या माणसाने मला सांगितलं की ओंकार, तुला जमत नाही आहे हिंदीमध्ये, तर ट्राय कर की मराठीमध्ये करा. आणि टू बी ऑनेस्ट मला पण कुठेतरी वाटत होतं की हिंदीमध्ये तेवढं जमत नाही आहे. आणि मग मोस्टली मराठीमध्ये ब्लॉग्स करूया. तर त्यामुळे आणि म्हणून आज पोल पण टाकला आम्ही. आणि पोलवर खूप जास्त चांगला रिस्पॉन्स होता. आणि त्यामुळे मग आम्ही ट्राय करतोय की येस, मराठीमध्ये ब्लॉग्स बनवूया आणि खूप साऱ्या गोष्टी शेअर करूया तुमच्यावर. आता तर नाचणीची खीर बनते. तर मी तर टेस्ट अजूनपर्यंत नाही केली, बट अगस्त्याचं रिॲक्शन बघून तुम्हाला माहितीच असेल की कसं बनलं असणार आहे. तर लेट्स सी. आता बनतंय, टेस्टी तर बनणार आहे. हेल्दी फूड इज नॉट एव्हरी टाइम टेस्टी फूड. हा डायलॉग मारणारी माझी बायको काय पण हेल्दी बनवून काय पण घाण म्हणून केलं. हेल्दीच्या नावावर काय पण खायला घालते. तर बघू आता. आणि हा तुम्हाला जेवढं इंस्टाग्रामवर मस्त आणि क्यूट वाटतो ना, तसा नाही. हा क्यूट खूप मस्ती करतो आणि आमच्या दोघांचं ना पूर्ण असं एनर्जी सोचून घेतो. सोचून सोकून घेतो. येस. आता हे 5 मिनिट्स पाण्यामध्ये सोक झाले, ते दिसतंय का तुम्हाला? ते सोक झालेत आणि आता मी त्याला ग्राइंड करणार आहे. एक चमचा तूप आणि हे आता असं दिसतंय. हे 5 मिनिट्स आपण कुक करू आणि इट्स रेडी. तुला पण बोलायचंय, तुला पण ब्लॉग मध्ये बोलायचंय. आवडला अगस्त्या? आवडला? तर पहिला क्वेश्चन असा होता की इंस्टाग्राम कसं स्टार्ट केलं, म्हणजे काय पाठीमागे तुमचं काही प्लॅनिंग होती का? तर तसं काही नव्हतं. बेसिकली व्हिडिओज टाकत गेलो आणि 1-2 व्हिडिओ खरंच खूप जास्त व्हायरल झाले. आणि त्याच्यामुळे नंतर खरंच खूप फेमस झाला. आणि बेसिकली फ्रेंड्स, फॅमिली, कलिग्सनी खूप हेल्प केली स्टार्टिंग फेजला आमच्या. म्हणजे सगळ्या फ्रेंड्सनी
म्हणजे टॅग केलं, त्यांच्या स्टोरीजवर टाकली आणि त्याच्यामुळे खरंच आम्हाला खूप जास्त ग्रोथ भेटली आणि खरंच आमचे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स जे पण आहेत, त्यांनी खूप हेल्प केली. म्हणजे बेसिकली कसं असतं, मोस्टली सगळे क्रिएटर्स म्हणतात, की फ्रेंड्स आणि फॅमिलीज हेल्प नाही करत, बट आमच्या केसमध्ये खरंच फ्रेंड्स आणि फॅमिलीचा खूप मोठा हात आहे अगस्त्याच्या ग्रोथसाठी. नेक्स्ट क्वेश्चन असा होता, की म्हणजे किती काय बोलतात टाईम लागतो ग्रो करायला? तर बेसिकली असं काही टाईम फ्रेम नाही आहे. जर तुमचं कंटेंट जर चांगला असेल तर तुम्हाला हार्डली एक 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 व्हिडिओ, 2 व्हिडिओनी पण जास्त ग्रोथ मिळते. बट हां, जर तुम्हाला कन्सिस्टंट ग्रोथ हवी असेल तर तुम्हाला त्या टॉपिकवर कंटिन्यू व्हिडिओ बनवायला लागतात. बेसिकली तुमचा निश क्लिअर पाहिजे, की तुम्ही काय दाखवायचं आहे तुम्हाला तुमच्या कंटेंटमध्ये. Instagramचं म्हणतोय आणि Facebook आणि Instagramसाठी आमची ग्रोथ खरंच खूप चांगली झाली आहे. बट YouTubeमध्ये खूप डिफिकल्टीज आहेत. म्हणजे आम्हाला खूप स्ट्रगल करायला लागतं बेसिकली. तर अगस्त्याचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही खाली पार्सल कलेक्ट करायला चाललो आहे आमचा आणि त्याच्यानंतर पार्सल कलेक्ट करणार, थोडं वॉक करणार आणि अगस्त्याला झोपवणार आणि आजचा ब्लॉग मे बी एंड करणार. बाय कर. बाय कर अगस्त्या. बाय. हाय गाईज, अगस्त्या आता झोपला आहे, सो आम्ही ब्लॉग आता क्लोज करतो आहे. तर मी तुम्हाला आता लास्टला दाखवतो की कसं अगस्त्या झोपला आहे करून आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय बघायला आवडेल ते सांगा. उद्या अगस्त्याचा पोलिओ डोस आहे, तर आम्ही जाणार आहे, मग आम्ही तिथे पण ब्लॉग शूट करू. तर आता तुम्ही लाईक कमेंट करा नक्की आणि आम्हाला नेक्स्ट ब्लॉगसाठी सजेशन द्या की काय असायला हवं. तर एकच मिनटं.